दर्जेदार संघ गावदेवी 8 नेरुल संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रनिल आणि नो बॉलचा इशारा. 1+1 या मिळतील 2 धावा. चांगली पंचगिरी पाहायला मिळते आपल्याला. कुलदीप म्हात्रे आहेत एक साइडला, मुरगन आहेत, निलेश म्हात्रे आहेत. यस, चांगली नजर आहे अज्जू याची. जसा चेंडू अतिरिक्त पाहिला लगेच त्याला डिक्लेअर झोन मध्ये ढकलून दिला. ही खासियत आहे अज्जूची. परंतु येथे मात्र मी देखील कमी नाहीये हे मात्र दाखवत असताना गोलंदाज मिस्टर प्रनिल. यस, मागच्या सामन्याचा सामनावीर प्रनिल यांनी देखील सांगितलं होतं आपल्याला की कुठेतरी कॉन्फिडन्स होता त्याच्याकडे. आत्ता देखील या सामन्यामध्ये आत्मविश्वास त्याचा उंचावला असेल, कारण की एक मोठा फलंदाज अज्जू नवले सारखा फलंदाज माघारी परतवलाय. कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल वाढली असेल गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रनिल याची. साई पॅकर संघ क्षेत्ररक्षण करतोय. आता मात्र कुठेतरी कमबॅक पाहायला मिळतोय साई पॅकर संघाचा. अज्जू नवले डगआउट मध्ये परतलाय. कुठेतरी घाई झाली की काय नेरुल संघाची असा प्रश्न मात्र डगआउट मध्ये उपस्थित झालाय. पुन्हा एकदा प्रनिल आणि आता मात्र चेंडूला काय फिरवलंय. जसा चेंडू टप्पा पडला गरकन फिरला. चांगलं यष्टीरक्षण, सरळ सोडून दिला फलंदाजानं. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. बॅटर नेम गोट्या. आणि आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू येथे मात्र टाकलाय प्रनिल या गोलंदाजानं. येथे मात्र गोट्या हा फलंदाज आलाय. याला कुठेतरी बीट केलं जात आहे, कुठेतरी फसवलं जात आहे. चांगली गोलंदाजी गुणवत्ता सिद्ध करत असताना एक दर्जेदार गोलंदाज मिस्टर प्रनिल. पुन्हा एकदा आगामी चेंडू फेकतील आपल्या षटकातील. स्ट्राईक मध्ये गोट्या. पुन्हा एकदा सोडण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. चेंडू पायांवरती आदळला जातोय. डॉट बॉल. वारंवार चुका करतोय कुठेतरी फलंदाज गोट्या. संघाची धावसंख्या स्थगित 13 या आकड्यावरती. 13 रन्स. आता मात्र सोडलाय वाईड बॉल. दिशा खराब होती प्रनिल याची. पाहिलं होतं फलंदाजानं. धावसंख्या 14. 14. आता मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. यस, नो बॉल. फलंदाज होईल बाद. बॉल काउंट. एक धाव देखील मिळेल. फलंदाज बाद देखील होईल. चांगली गोलंदाजी 2 षटकांच्या समाप्तीनंतर. काय एक बॉल आहे. यस, सॉरी, माफ करा, एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15. 15. नवीन बॅटर राहुल म्हात्रे. राहुल आलाय ज्यानं मागच्या सामन्यामध्ये चौकारानं सामना फिनिश केला होता. आता मात्र त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. येस, बॉक्स क्रिकेट मधलं मोठं नाव राहुल म्हात्रे स्ट्राईक मध्ये खेळतोय. आता मात्र राहुल म्हात्रेला देखील बीट केलंय. फसवलं जातंय. पाहता पाहता 2 षटकांची समाप्ती होती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. 15. चांगली गोलंदाजी प्रनिल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 4 धावसंख्या खर्च केल्या. 2 अवांतर धावसंख्या होत्या, तरी देखील चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मिस्टर प्रनिल याची. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडूंमध्ये किती धावसंख्या जमवण्यामध्ये यशस्वी होतील गावदेवी 8 नेरुल संघाचे फलंदाज. धावसंख्या 15. नवीन गोलंदाज आलाय साई पॅकर संघाचा. बॉलर्स नेम बॉलर नेम आफान. यस, आफान आलाय. स्ट्राईक मध्ये अब्बूला पाहतोय आपण. अब्बूनं आल्या आल्या एक चौकार खेचलाय. आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करेल मिस्टर अब्बू.
हुलकावणी देतोय गोलंदाजाला. पुन्हा एकदा चेंडूला जोरकस टॅप केलाय. लाईन पासून हरवलाय गोलंदाज, कारण की हुलकावणी देतोय गोलंदाजाला. संघाची धावसंख्या 19. पहिल्याच चेंडूवर इरादा स्पष्ट केला होता फलंदाजानं. आल्या आल्या चौकार ठोकला होता. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाल्यानंतर पुन्हा एकदा चौकार, म्हणजे बॅक टू बॅक 2 चौकाराच्या साह्याने चांगला खेळ साकारतोय मिस्टर अबू. धावसंख्या 19. आणि आता मात्र दांडी गुल. आता चांगला चेंडू फेकलाय गोलंदाज अफान यानं. पहिल्या चेंडूवर जरूर मार खाल्ला होता, परंतु आता मात्र कमबॅक केलंय या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी होती अफान याच्या माध्यमातून. यस बिपिन मात्रे, आवाज येतोय ना? चांगली गोलंदाजी होती अफान याच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित आपण पाहतोय 19 या आकड्यावरती. आणखीन 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 4 चेंडूंमध्ये किती धावसंख्या येतील हे मात्र नेरूल संघासाठी अतिशय महत्वाची बाब असेल. नवीन फलंदाज आलाय, प्रज्वल आलाय ना? बॅटर प्रज्वल ना? यस, प्रज्वल आलाय बॅटिंगसाठी. स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय प्रज्वल याला. पुन्हा एकदा अफान चांगलं कमबॅक केलंय एक चौकार खाल्ल्यानंतर. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील चांगल्या रीतीने फेकलाय. फिल्डिंग खराब पाहायला मिळतीये, क्षेत्ररक्षण खराब होतोय, त्याचा फायदा मात्र मिळतोय गावदेवी 8 संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 23 धावा. 23 धावा. आता मात्र धावसंख्येला आकार येतोय गावदेवी 8 नेरूल संघाच्या. अफान 2 चौकार खाल्लेत आतापर्यंत. यस, वाईड बॉल 1+1, या मिळतील 2 धावा. धावसंख्या 25. आता मात्र कुठेतरी नेरूल संघ टार्गेट सेट करतोय. चांगला टार्गेट सेट करण्याचा मात्र निर्णय घेतलाय नेरूल संघानं. कुठेतरी त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे नेरूल संघाचा. आतापर्यंत 25 धावांपर्यंत मजल मारली आहे प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी 8 नेरूल संघानं. पुन्हा एकदा काहीसा कानमंत्र दिला जातोय गोलंदाज अफान याला. आगामी चेंडू, पुढचा चेंडू फेकेल. स्ट्राईक मध्ये राहुल म्हात्रे. पुन्हा एकदा. आता मात्र 1 धाव मिळतीये. संघाची धावसंख्या 26. 2 चेंडू शिल्लक असतील. अफान याचे 2 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक मध्ये आलाय आता प्रज्वल. पुन्हा एकदा अफान. आता मात्र चांगला चेंडू फेकलाय. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 27. अंतिम चेंडू पहिल्या सत्रामधला. शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील? सिंगल येईल का, डबल येईल का, चौकार येईल का, की विकेट येईल? अतिशय निर्णायक असेल हा चेंडू शेवटचा अफान याचा. स्ट्राईक मध्ये प्रज्वल. आणि आता मात्र बॅटची कड्या घेतली जाते. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पाहता पाहता पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. फर्स्ट बॅटिंग करताना गावदेवी 8 नेरूल संघाची धावसंख्या 28 आणि 29 धावांचं टार्गेट असेल ते साई पॅकर संघासमोर. 29 रन्स टू विन साई पॅकर टीम. 29 धावांचं टार्गेट साई पॅकर संघासमोर.
एक फायटिंग स्कोर उभा केलाय प्रथम फलंदाजी करत असताना नेरूळ संघानं. आता मात्र कशा प्रकारे या धावांना डिफेन्स करतील हे मात्र पाहूयात. साई पॅकर संघाचा विचार केला तर चांगले फलंदाज आहेत त्यांच्या संघामध्ये, दमदार फलंदाज आहेत. कशा प्रकारे या धावसंख्या चेस करतील. चेंडू पुरवायचा मैदानामध्ये. दर्शन, चेंडू फेका. यस, प्रथम फलंदाजी करताना 29 धावांचं टार्गेट. त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. हकीम आलाय आणि गौरव आलाय, अशी ही सलामीची जोडी. स्ट्राईक मध्ये हकीम, नॉन स्ट्राईक एंडला गौरव. हकीमचा कालच्या दिवसामध्ये आम्ही खेळ पाहिला होता, चांगला खेळ साकारला होता. कालच्या दिवसामध्ये देखील हकीमच्या संघानं 2 सामने जिंकले होते. या आजच्या दिवसामध्ये देखील हकीमच्या संघानं 2 सामने जिंकलेत. तिसरा सामना जिंकतील का? हकीमवरती मात्र पूर्णपणे जिम्मेदारी असेल या सामन्याची. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. पण गोलंदाजी मार्कवर कोण आहे? मिस्टर सचिन, मागच्या सामन्याचा सामनावीर, ज्यानं दमदार गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू सचिन याचा हकीमसाठी. सामन्याला होती सुरुवात. हा चेंडू इथे मात्र मारण्याचा प्रयत्न केलाय. पंचांकडे अपील केली जातीये. पंच मात्र सल्ला मसलत करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. येस, अनुभवी पंच आहेत. निलेश म्हात्रे, कुलदीप म्हात्रे, मुरगन असतील. योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. येस, चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सल्ला मसलत केली, तिन्ही पंच एकत्र आले, तदनंतर घेतलेला हा योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलाय. येस, पुन्हा पंच पुन्हा सल्ला मसलत करतायत. थोडंसं क्रुशल आहे डिसिजन. मोठी मॅच आहे, कुठेतरी दडपण आहे पंचांवरती देखील. योग्य तो डिसिजन घेतील पंच, आपल्यापर्यंत पोहोचवतील. यस, बॅट ग्राउंड झाली आहे का बघायची आहे. पुन्हा एकदा प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून आपण ERS पाहतोय. अतिशय चांगलं कव्हरेज, 4 कॅमेऱ्यांच्या साह्यानं ही स्पर्धा कव्हर केली जाते. बॅट खाली घासली नाहीये असं पंच सांगतायत. आणि येथे मात्र पंचांच्या माध्यमातून फलंदाज बाद घोषित केलाय.
आणि इथे मात्र फलंदाज हाकीम याच्या खेळीचा अंत होतोय. बॅक टू डगआउट. मोठा धक्का. मिस्टर सचिन, व्हॉट अ बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग सचिन याच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. धक्का क्रमांक पहिला लागतोय साई पॅकर संघाला. क्रुशल डिसिजन होता, पंचांनी योग्य तो निर्णय घेतला. तदनंतर पाहिलं आपण लाईव्हच्या माध्यमातून बॅट ग्राउंड झाले का, पंचांनी डिस्कस करून सांगितलं. तदनंतर डायरेक्ट फलंदाजाला मात्र बाद घोषित करण्यात आलं. यस, चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तिन्ही पंच बॅटर नेम प्रणील. येस, सरळ सोडून दिलाय पंचांचा वाईट बॉलचा इशारा. आता मात्र धावसंख्या 1 या आकड्यावरती. 1 बाद 1 अशी स्थिती आपण पाहतोय. 29 धावांचा पाठलाग करताना साई पॅकर संघाची. पुन्हा एकदा सचिन. नेक्स्ट बॉल. आता मात्र यष्टीरक्षक देखील समजू शकला नाहीये या चेंडूला. अप्रतिम चेंडू फेकला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वलन घेतलं. अज्जू नवले देखील बीट झाला चेंडूवर. काय अप्रतिम गोलंदाजी सचिन याची. अतिशय चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय साई पॅकर विरुद्ध गावदेवी एट नेरुल संघ. पुन्हा एकदा धावसंख्या स्थगित 1 या आकड्यावरती. 2 या आकड्यावरती, माफ करा. पुन्हा एकदा सरळ सोडून दिलाय. वाईट बॉल. आता मात्र लाईन खराब पाहायला मिळते सचिन याची. 29 धावांचा पाठलाग करताना साई पॅकर संघाची धावसंख्या 3. आणि आता मात्र पुन्हा एकदा फसवलं जातंय फलंदाजाला. बीट केलं जातंय. डॉट बॉल, डॉट बॉल. प्रेशर मात्र वाढवतोय या सामन्यातला. प्रत्येक डॉट बॉल फलंदाजाचं प्रेशर वाढवेल या सामन्यामध्ये. स्ट्राईक मध्ये प्रणील. चेंडू जातोय डी झोन मध्ये. 1 धावसंख्या मिळेल. संघाची धावसंख्या 4. 29 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 4 रन्स. पुन्हा एकदा मिस्टर सचिन. वेल बॉलिंग. नेक्स्ट बॉल प्रणील साठी फेकला जाईल. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि येथे मात्र धोका, धोका. फलंदाज होईल बाद. खराब कॉलिंग, खराब तालमेल पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांमध्ये. मात्र एकाला परतावं लागेल. 1 बॉल टू गो. धावसंख्या 4. 29 धावांचा पाठलाग करताना फक्त आणि फक्त 4 धावा. 2 फलंदाज बाद झाले आहेत साई पॅकर संघाचे. आता मात्र कुठेतरी आक्रमण करावं लागेल. नवीन बॅटर आलाय. स्ट्राईक मध्ये खेळतोय गौरव. नॉन स्ट्राईक एंडला नवीन बॅटर आलाय सागर. स्वतः ओनर, स्वतः संघ मालक. आणि इथे मात्र सिंगल मिळतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज विजयासाठी. साई पॅकर संघाला 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. प्रति षटकामध्ये 12 धावांची सरासरी. प्रति षटकामध्ये 3 चौकार. कुठेतरी आता मात्र आक्रमण करावं लागेल साई पॅकर संघाला. स्ट्राईक मध्ये गौरव. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय साई पॅकर संघाचे ओनर, संघनायक. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 6. 12 चेंडू आणि 23 धावा.
यस पंच रिव्ह्यू घेतलाय बिमर साठी. नो बॉल चेक करायचा आहे. चेंडू कमरेच्या वरती की खाली, कुठं पिचिंग झालाय ते पहा. यस अंपायर कॉल नो बॉल. यस थर्ड अंपायर कॉल नो बॉल. पुन्हा एकदा अवांतर अतिरिक्त धावसंख्या मिळतीये. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 2 बॅक टू बॅक अवांतर चेंडू फेकल्यात यावेळी गोलंदाज जेरी यानं. एक चांगला गोलंदाज आहे परंतु लाईन सापडत नाहीये जेरीला. 29 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. 7 रन. पंच निर्णय काय आहे? यस बॅट्समन रिव्ह्यू. अंपायर कॉल डॉट बॉल आहे. बॅट्समनचा रिव्ह्यू आहे या बॉलवरती. कुठं पिचिंग झालाय चेंडू हे पाहायचं आहे. बॉल पिचच्या बाहेर पडलाय पंच. यस व्हाईट बॉल. यस व्हाईट बॉल. एक धावसंख्या मिळेल. संघाची धावसंख्या 8. पुन्हा एकदा चेंडूला टॅप केलंय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या 9. 9 रन. 29 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 9. आता मात्र समीकरण असेल 11 चेंडू आणि विजयासाठी पुन्हा एकदा जेरी. यस पंचांचा नो बॉलचा इशारा. धावसंख्या 10. सिंगल नो. आणि आता मात्र समीकरण असेल 11 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. 11 चेंडू आणि 19 धावा. 11 चेंडू 19 धावा. 19 धावा 11 चेंडू. आता मात्र अवांतर चेंडू फेकलेत गावदेवी 8 नेरुल संघानं. कुठेतरी कमबॅक केलाय साई पॅकर संघानं. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. 11. पुन्हा एकदा जेरी. मिस्टर जेरी. व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त अप्रतिम. जसा चेंडू फेकला वेगवान चेंडू होता त्याला मात्र टॅप केला. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. तीन चेंडू शिल्लक आहेत. तीनच चेंडू झालेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15. 15. आणि आता मात्र समीकरण असेल 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. 9 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा चौकार. यस 4 रन. व्हॉट अ बॅटिंग. अप्रतिम फलंदाजी. पहा 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर मात्र साई पॅकर संघाने कमबॅक केला या सामन्यामध्ये. जबरदस्त खेळ गौरव याचा. क्षेत्ररक्षक चूक करतोय. कुठलाही प्रयत्न नव्हता
त्या शतरक्षकाचा चेंडू अडवण्याचा त्याचा फायदा मात्र मिळतोय साई पॅकर संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 आणि आता मात्र 8 चेंडू आणि 10 धावेची गरज. 8 बॉल नीडेड 10 रन्स. 8 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा 8 चेंडू. आता कुठेतरी सामना थोडासा सोपा झालाय. पुन्हा एकदा सिंगल मिळतीये. संघाची धावसंख्या 20. 7 चेंडू आणि 9 धावेची गरज. 7 बॉल आणि 9 धावा. पुन्हा एकदा सिंगल मिळतीये. 2 षटकाची समाप्ती. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेची गरज. 6 चेंडू आणि 8 धावा. मंगळवार दिनांक 24 ते गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी आयोजित स्पर्धा आहे पश्चिम महाराष्ट्र बॉक्स क्रिकेट स्पर्धा. पर्व पहिले. प्रथम पारितोषिक 1,01,000 रुपये. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये. तृतीय पारितोषिक 25,000. मालिकावीरसाठी बाईक असेल. उत्कृष्ट फलंदाज, शतरक्षक आणि गोलंदाज याच्यासाठी सायकल असेल. या स्पर्धेमध्ये 8 संघ स्टेशन, 8 संघ नवी मुंबई ते रायगड ग्रामीण, 8 संघ ओपन. संपर्क किरण चिकणे, सुशांत वांगडे, स्वप्नील वांगडे. ठिकाण असेल शिवाजीराव पाटील मैदान, सेक्टर 15, सेक्टर 18, कोपर खिरणे, नवी मुंबई. 6 चेंडू आणि 8 धावेची गरज. एंट्री फी असेल 13,000 रुपये. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या. 6 चेंडू आणि 8 धावा. राहुल म्हात्रे आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू राहुलचा. वाईड बॉल. अतिरिक्त वलन घेतलंय चेंडूनी टप्पा पडल्यानंतर. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू आणि 7 धावा. राहुल म्हात्रे कमबॅक करेल का? राहुल म्हात्रेकडे क्षमता आहे. राहुल म्हात्रेने बरेच सामने जिंकून दिलेत आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती, परंतु समोर संघ आहे साई पॅकर, चांगल्या रिदम मध्ये आहे. आता मात्र पुन्हा एकदा वलन घेतलंय चेंडूने. वाईड बॉल. बॅक टू बॅक दुसरा वाईड. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. 6 बॉल 6 धावा. राहुल म्हात्रेने केलेली चूक. लगातार 2 अवांतर फेकलेत. आता मात्र कमबॅक करावं लागेल राहुलला. यस, आता मात्र चांगला चेंडू फेकलाय. फलंदाजाला बीट केलंय. 5 चेंडू आणि 6 धावेची गरज. 5 बॉल 6 धावा. सामना बॅलेन्स आहे दोन्ही संघांकडे. पुन्हा एकदा फिरवलाय. फलंदाज पाहतच राहिलाय. डॉट गेन. काय जबरदस्त गोलंदाजी. सुरुवातीचे 2 चेंडू अवांतर फेकले, त्यानंतर मात्र दोन्ही चेंडू निर्धाव फेकलेत. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. 4 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा राहुल म्हात्रे. आता मात्र सिंगल कंप्लीट केली जातीये. धावसंख्या जाऊन पोचली ती तब्बल 24 या आकड्यावरती. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. 3 चेंडू आणि 5 धावा. आता मात्र स्ट्राइक मध्ये सागर, स्वतः पॅकर, स्वतः ओनर या संघाचे सर्वा. सागर याला मात्र सामना जिंकवावा लागेल. समोर आहे राहुल म्हात्रे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल कंप्लीट केली जातीये. 2 बॉल 4 धावा. 2 बॉल 4 धावा. 2 बॉल 4 धावा. अतिशय चांगली मॅच.
जोरदार टाळ्या. 2 चेंडू आणि 4 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवर मिस्टर राहुल म्हात्रे. अतिशय निर्णायक चेंडू असेल. स्ट्राईक मध्ये गौरव. हा चेंडू फेकतोय राहुल आणि फलंदाज होईल बाद. यस, नो बॉल आहे का पंच? नो बॉल. बॉल काउंट केला जाईल. फलंदाज होईल बाद. 1 चेंडू आणि 3 धावेची गरज. एक चेंडू आणि 3 धावेची गरज. याच फलंदाजानं मात्र चौकार सोडला होता क्षेत्ररक्षण करताना. आता मात्र त्याच्यावर जिम्मेदारी आली आहे या चेंडू मध्ये चौकार मारण्याची. बॅट्समन नेम, फलंदाजाचं नाव ऋषी. यस ऋषी, आपण चौकार सोडला होता परंतु आता मारायचा आहे. 1 चेंडू 3 धावेची गरज. 1 चेंडू 3 धावा. कुठला संघ जिंकेल? साई पॅकर की नेरुल? पुन्हा एकदा राहुल म्हात्रे, जबरदस्त गोलंदाज. येस, एक चेंडू आणि 3 धावेची गरज. याच क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण करता